नमस्कार मुलांनो, इयत्ता 7वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र, पाठ 5वा स्वराज्य स्थापना या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. आकडा 1, पुणे, सुपे, चाकण, बंगळुरू. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे बंगळुरू. आकडा 2, फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत. गटात न बसणारा शब्द आहे फलटणचे जाधव. आकडा 3, तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग. गटात न बसणारा शब्द सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा, चला लिहिते होऊया. आकडा 1 आहे, शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा. उत्तर आहे, शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी पुढील संस्कार केले. आकडा 1, शील म्हणजेच शुद्ध चारित्र्य, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्याचे स्वप्न. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली. उत्तर पहा. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व नैऋत्य दिशांचा प्रदेश मावळ भागात येत असे. हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा, शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा. येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नरेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न चौथा आहे, शोधा आणि लिहा. आकडा 1 आहे, शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात. उत्तर पहा. शहाजीराजे स्वतः श्रेष्ठ राजनीतिज्ञ आणि पराक्रमी होते. दक्षिणेकडील मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी शिवरायांना राजा बनण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. म्हणूनच शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा, शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले. उत्तर पहा. शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली. या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली. म्हणून शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे तिसरा, शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह का केला. उत्तर पहा. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता. त्याचवेळी मुघल सम्राट औरंगजेब याने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्तेखानाला पाठवले. वेड्यातून सुटका करून महाराज
विशाळगडावर पोहोचले त्यावेळी शाहिस्तेखानाने पुणे प्रांतावर स्वारी केली. एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह केला. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 4. शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले? उत्तर पहा. सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली. त्यामुळे वेढा शिथिल झाला व याचा फायदा महाराजांनी घेतला. त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशीद हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली. दरम्यान शिवाजीराजे सहकाऱ्यांबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे गेले. मुलांनो, या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे. स्वाध्याय तुम्हाला नक्कीच समजला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. धन्यवाद.